आपल्या देशातून कंपाऊंड इफेक्टचा आपण आता पुढचा पाठ वाचत आहोत। तर त्यात आपल्या देशातून परिश्रमाचे महत्त्व आणि त्याचा सन्मान हरवला आहे। अमेरिकेने मागील 3-4 पिढ्यांमध्ये प्रगती, संपत्ती आणि सहज सोपी जीवनशैली पाहिली आहे। हे कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत, मेहनत, हिम्मत, सहनशीलता, त्याचा आपल्याला मोह वाटत नाही, म्हणूनच त्या पूर्णपणे विस्मृतीत गेल्या आहेत। आपल्या वाडवडिलांनी केलेल्या संघर्षाचा सन्मान आपण हरवला आहे। त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीमुळे शिस्त प्रस्थापित झाली, चरित्राला आकार मिळाला आणि आकांक्षाच्या नव्या सीमांना स्पर्श करण्याचे धैर्य एकवटण्याची ज्वाला प्रज्वलित राहिली। हे सत्य आहे की आत्मसंतुष्टतेने इजिप्शियन, ग्रीक, रोमन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश यांसारख्या अनेक मोठ्या साम्राज्यांवर आपला प्रभाव पाडला आहे, कारण यशासारखे दुसरे अपयश कोणतेही नाही। अनेक मोठ्या सत्ता, उद्योग या कारणाने अपयशी ठरले। लोक एका ठराविक मर्यादेपर्यंत यश मिळवतात आणि नंतर सुखासीन जीवनात स्वतःला बंद करून घेतात। प्रकरण 2, निवडी। आपण या जगात येताना एकसारखेच असतो, नग्न, घाबरलेले आणि अज्ञानी। त्या प्रवेशानंतरचे आयुष्य म्हणजे आपण केलेल्या विविध निवडी असतात। या निवडींचा संग्रह घेऊनच शेवट असतो। मग आपली निवड ही आपले जिवलग मित्र असतील किंवा वाईट शत्रू, त्या निवडीच आपल्याला ध्येयाकडे घेऊन जातात किंवा त्याभोवती आकाशगंगेतील उपग्रहाप्रमाणे फिरायला लावणाऱ्या ठरतात, अगदी दूरवरून। यावर विचार करा। तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट अस्तित्वात आहे, कारण सर्वप्रथम तुम्ही त्यांची निवड केलेली असते। प्रत्येक परिणामामागे तुम्ही केलेली निवड हेच मूळ असते। या निवडीच तुमच्या वर्तणुकीचा भाग बनतात आणि कालांतराने त्याचे सवयीत रूपांतर होते। थोडे पाठीमागे जा आणि आठवून पहा। शाळेतील फळ्यावर तुम्हाला ड्रॉइंग काढायला सांगितले जात असे, दरवेळी नवे आणि अवघड चित्र असे। तुम्ही ती निवड केलेली नसली तरी त्याची जबरदस्तीने सवय लावली जात असे आणि तुम्ही तुमच्या मार्गात जे काही येईल ते विना प्रतिक्रिया स्वीकार करत जातात। थोडक्यात तुम्ही तुमच्या निवडी करता आणि या निवडीवर तुम्ही काय होणार हे ठरते। प्रत्येक निर्णय, मग तो कितीही छोटा असो, तो आयुष्याच्या प्रक्षेपकाची दिशा बदलणारा असतो। कॉलेजला जाण्याचा किंवा न जाण्याचा, कोणाशी लग्न करावे, गाडी चालवण्यापूर्वी शेवटची ड्रिंक घेणे, मित्रांच्या गप्पांमध्ये रमणे किंवा गप्प राहणे, त्याला तिला फोन करून आय लव्ह यू म्हणण्यासाठी 1 दिवस घेणे किंवा तो क्षण सोडून देणे, प्रत्येक निवडीचा तुमच्या आयुष्यातील कंपाऊंड इफेक्टवर परिणाम घडून येत असतो। तुमचे जीवन व्यापक होण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडींची जाणीव व्हावी, यासाठीच हे प्रकरण आहे। थोडी गुंतागुंत किंवा क्लिष्ट वाटते का? पण त्याच्या साधेपणाचे तुम्हाला आश्चर्य वाटेल। तुमच्या 99% निवडी या तुमच्यामध्ये सुप्त असतात। तुमचे दैनंदिन जीवन आणि परंपरा या तुमच्यातील प्रोग्रामिंगची प्रतिक्रिया असतात। स्वतःला विचारून पहा, माझ्यातील किती प्रकारचे वर्तन हे मी निवडलेले असते? मी जे करतो आहे ते मी जाणीवपूर्वक निवडलेले नाही, तरीही ते मी रोज का करतो? अशा प्रकारे काही वेडेपणाच्या कल्पनांची अंमलबजावणी करून कंपाऊंड इफेक्टचे बळ वापरून मी माझ्या करिअरचे गलबत आयुष्याच्या समुद्रात सोडले। तुमच्या आयुष्याला चुकीच्या दिशेने ओढणाऱ्या चमत्कारिक निर्णयाच्या जोखडातून मुक्त करण्यास हा अनुभव उपयोगी पडेल। मूर्खांच्या नंदनवनात अडकण्यापूर्वीच तुम्ही थांबण्याचे म्हणजे पॉज बटन दाबाल। दरवेळी तुम्हाला वर्तणूक आणि सवयींच्या मदतीने योग्य निर्णयांचा अनुभव घेता येईल। तुम्ही जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टींची निवड करता, हे तुमच्या पुढील सर्वात मोठे आव्हान नाही, तो प्रश्न सोडवणे सोपे आहे। तुमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे तुम्ही तुमच्या निवडीवरून सरपटत चालता। अनेकदा त्या निवडी तुम्ही केल्या आहेत
हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. आपल्या निवडी या बहुतांश वेळा आपली संस्कृती आणि बालपणापासूनचे संस्कार यातून आकाराला आलेल्या असतात. त्या आपल्या दैनंदिन वर्तणूक आणि सवयींमध्ये इतक्या अंतर्भूत झालेल्या असतात की त्या आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत असे आपल्याला वाटते. उदाहरणार्थ, तुमचा बिझनेस सांभाळून असता, आयुष्याचा आनंद घेत असता आणि अचानक एखाद्या वेडेपणाच्या निर्णयाची निवड करून तुम्ही कधी तुमच्या कष्टाच्या कामाची किंवा त्या क्षणांची तोडफोड करता का? काहीही कारण नसताना तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःला अशा प्रकारे संकटात टाकत नाही, पण विचारपूर्वक निर्णय न घेता जोखीम आणि परिणामांची किंमत चुकवून तुम्ही स्वतःला एखाद्या अनावश्यक दुष्ट चक्रात अडकवता. अशा गोष्टी जाणीवपूर्वक करायला कोणालाही आवडत नाहीत. दिवाळखोर होणे, घटस्फोट घेणे, अनेकदा या घटना तुमच्या छोट्या निवडी किंवा निवडींची मालिकाच असतात. हत्ती कधी चावा घेत नाही. तुम्ही कधी हत्तीने चावा घेतला आहे का? किंवा तसे तुम्ही कधी ऐकले आहे का? डासाबद्दल काय सांगाल? त्या छोट्या गोष्टीच असतात ज्या चावा घेतात. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मोठ्या चुकांमुळे एखाद्याचे करिअर किंवा प्रतिष्ठाच क्षणात संपण्याची भीती असते. जसे युद्धकथांप्रमाणे संध्याकाळी बातम्या सांगणारा निवेदक, स्टाफवर वर्णद्वेषी टिप्पणी करणारा दक्षिण अमेरिकेतील शेफ, ब्राझीलमधील ऑलिम्पिकमध्ये चोरी करताना पकडला गेलेला जलतरणपटू आणि मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अपराध्यांबरोबर मैत्री करणारा राजघराण्यातील राजपुत्र स्पष्टच आहे. वरीलप्रमाणे क्षुल्लक निवडींचा परिणाम मोठाच असणार, पण अशा प्रकारची कुजबूज तुमच्या भूतकाळातील आयुष्यात झालेली असली तरी ती काही तुम्हाला मागे खेचणारे असामान्य पाऊल ठरणार नाही किंवा तो काही एखादा शोकांतिक क्षण असणार नाही. तसेच त्याचा या ठिकाणी विचार करण्याची गरजही नाही. आपल्यापैकी अनेक जणांकडे अतिशय महत्त्वाचे, सातत्यपूर्ण, छोटे आणि अनावश्यक दिसणारे असे पर्याय निवडी असतात. या निर्णयाने फार काही फरक पडणार नाही असे जे तुम्हाला वाटते त्याविषयी मी बोलतो आहे. अपरिहार्यपणे आणि संभाव्य मार्गाने जाताना या छोट्या गोष्टीच तुमचे यश निश्चित करतात. मग त्या अर्धशिक्षित डोक्यातून आलेल्या कल्पना असोत, क्षुल्लक वर्तनातून आलेल्या असोत किंवा सकारात्मक निवडीचे पांघरून घेऊन आलेल्या असोत. ते बरोबर बिनमहत्वाचे वाटणारे दुर्लक्षित निर्णयच तुम्हाला पूर्णपणे फेकणारे असतात, कारण तुम्ही त्याबाबत पुरेसे दक्ष नसता. तुम्ही भारावून गेलेले असता, काळाचे भान विसरलेले असता आणि तुम्हाला तुमच्या मार्गापासून दूर नेणाऱ्या त्या छोट्या कृती असतात. कंपाऊंड इफेक्ट काम करतो, हो नक्कीच, क्षणोक्षणी त्याचे कार्य सुरू असते, पण लक्षात ठेवा अशा प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात काम करतो, कारण तुम्ही झोपेत चालत असता. कृतज्ञतेची संधी. थँक्सगिव्हिंग. इतरांकडे बोट दाखवणे खूपच सोपे असते, बरोबर ना? माझ्याकडून बॉसमुळे माझी प्रगती अडून राहिली आहे. ते पाठीत खंजीर खुपसणारे सहकारी नसते तर आजपर्यंत मला पदोन्नती मिळाली असती. माझा मूड नेहमीच खराब असतो, कारण माझी मुलं नेहमी मला वेड करून सोडतात. आपल्या नातेसंबंधांचा विषय येतो तेव्हा तर आपल्याला इतरांकडे बोट दाखवण्याचा विशेष आशीर्वाद प्राप्त असतो. त्यामुळे तुम्हाला चांगले माहीत असते की इतर व्यक्तींनी त्यांच्याबद्दल कसा बदल केला पाहिजे. 100% मालकी. आपण सर्वजण स्वकर्तृत्व सिद्ध करणारे स्त्री पुरुष असतो, पण फक्त यशस्वी लोकच त्याचे श्रेय स्वतःकडे घेतात. मी 18 वर्षांचा असताना मला सर्वप्रथम वैयक्तिक जबाबदारीची जाणीव एका सेमिनारमध्ये झाली. त्या संकल्पनेने माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले. या पुस्तकातील अन्य सर्व भाग जरी तुम्ही बाजूला ठेवला आणि फक्त या संकल्पनेचा सराव केला तरी 2 ते 3 वर्षात तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झालेले आढळून येईल. तुमचे मित्र आणि कुटुंबियांना तुमच्यातील जुना व्यक्ती ओळखणे अवघड जाईल. वयाच्या 18व्या वर्षी त्या सेमिनारमध्ये वक्त्याने विचारले, एखाद्या नात्यामध्ये तुमची किती टक्के जबाबदारी आहे असे तुम्हाला वाटते? त्यावेळी मी युवा होतो, खऱ्या प्रेमाच्या बाबतीत संवेदनशील होतो आणि या प्रश्नांची अनेक उत्तरे माझ्याकडे होती. तुम्हाला जर
इतरांकडून काही हवे असेल तर तुम्ही 0% अपेक्षा ठेवून 100% देण्याची तयारी ठेवली पाहिजे.